Hello students, now discussing introduction of demography. बघा आपण अगोदरच्या लेक्चरला पाहिले सिलेबस ऑफ बिझनेस डेमोग्राफी काय असते याचा सिलेबस पूर्ण पाहिलेला आहे. आपल्याला आता या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ डेमोग्राफी. ओके, बघा पुढे meaning the word demography has been derived from the combination of the Latin word demos which means people and the Greek word graphy which means descriptive science. ओके, बघा डेमोग्राफी हा वर्ड कुठून आला किंवा काय असतो तर डेमोग्राफी मीन्स काय तर डेमोज मीन्स काय तर पीपल. ओके, हा एक ग्रीक वर्ड आहे डेमोग्राफी मीन्स पीपल. म्हणजे इथं काय केलं जातं तर स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर किंवा स्टडी ऑफ पॉप्युलेशन. ओके, डेमोग्राफी म्हणजे काय तर पॉप्युलेशन, स्टडी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय तर जे काही लोकसंख्या असते म्हणजे एखाद्या कंट्रीमध्ये असेल, एरियामध्ये, कम्युनिटीमध्ये असेल, त्या एरियाची पॉप्युलेशन किती किंवा डेमोग्राफी किती याचा स्टडी केला जातो. यालाच काय म्हटलं जातं तर डेमोग्राफी म्हटलं जातं. इट इज द स्टॅटिस्टिकल सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ऑल पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, एरिया, कम्युनिटी. डेमोग्राफी इज द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन अँड द व्हेरियस कम्युनिटीज. ओके, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिहेवियर, birth ratios, death ratios, increase or decrease rate, scientific study of birth date etc. बरोबर. बघा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाहता पॉप्युलेशन स्टडी केला जातो त्यावेळेस काय केलं जातं तर बर्थ रेट असतील किंवा डेथ रेट असतील त्यांचा रेशोज असेल, इन्क्रीज झाला की डिक्रीज झाला हे पाहिलं जातं. बरोबर. दर 10 वर्षांनी काय केलं जातं तर पॉप्युलेशन केलं जातं. बरोबर, म्हणजे त्या लोकसंख्येची जनगणना केली जाते. बरोबर, मग त्या जनगणनेमध्ये काय केलं जातं तो रेट इन्क्रीज होतोय की डिक्रीज होतोय हे पाहिलं जातं. म्हणजे एक्झॅक्ट काय तर डेमोग्राफी म्हणजे काय द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर, द स्टडी ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, एरियाज. म्हणजे एखाद्या एरियाचा किंवा एखाद्या सोसायटीचा असेल किंवा एखाद्या कंट्रीचा असेल, एखाद्या स्टेटचा असेल, ऑल स्टडी केला जातो. म्हणजे काय त्या पॉप्युलेशनचा स्टडी केला जातो म्हणजे काय तर डेमोग्राफी. ओके, बघा नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ डेमोग्राफी. तर 2 टाइप्स आहेत डेमोग्राफीचे. फर्स्ट आहे फॉर्मल डेमोग्राफी आणि सेकंड आहे सोशल डेमोग्राफी. तर फॉर्मल डेमोग्राफी काय असतं किंवा सोशल डेमोग्राफी काय असतं ते बघा. फर्स्ट इज फॉर्मल डेमोग्राफी. इट इज द स्टॅटिस्टिकल सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ऑल पॉप्युलेशन. ओके, बघा इथं काय सांगितलं आहे तर फॉर्मल डेमोग्राफी म्हणजे काय तर इथं काय केलं जातं की ऑल पॉप्युलेशनचा स्टडी केला जातो. बरोबर, सिस्टमॅटिक अँड स्टॅटिस्टिकल स्टडी केला जातो. बरोबर, म्हणजे काय टोटल पॉप्युलेशन किती, नंबर ऑफ यूथ किती, नंबर ऑफ मेल, नंबर ऑफ फिमेल, रुरल अर्बन पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशन. ओके, म्हणजे काय तर एखाद्या कंट्रीमध्ये टोटल पॉप्युलेशन किती आहे किंवा नंबर ऑफ मेल किती, नंबर ऑफ फिमेल किती असतील किंवा रुरल अर्बन एरियामध्ये किती लोक राहतात, सिटीमध्ये किती लोक राहतात, त्यांचं वर्किंग पॉप्युलेशन किती म्हणजे सध्या वर्क करणारे लोक किती, एजेड लोक किती, बरोबर, यंग लोक किती, ह्या सगळ्यांचा काय केला जातो स्टडी केला जातो. त्याला काय म्हटलं जातं तर फॉर्मल डेमोग्राफी. ओके, त्यानंतर सेकंड काय तर सोशल डेमोग्राफी. सोशल डेमोग्राफी म्हणजे काय एक पर्टिक्युलर सोसायटी. ओके, पर्टिक्युलर सोसायटीचा काय केला जातो स्टडी केला जातो. मग तिथे बर्थ रेट असेल, डेथ रेशो काय असतील, त्यांचे मायग्रेशन वगैरे काय असेल, ह्या सगळ्यांचा काय केला जातो स्टडी केला जातो. म्हणजे एक पर्टिक्युलर सोसायटीचा स्टडी केला जातो. त्याला काय म्हटलं जातं तर सोशल डेमोग्राफी. बघा फॉर्मल डेमोग्राफी आणि सोशल डेमोग्राफीमध्ये फक्त हा फरक आहे. बरोबर, फॉर्मल डेमोग्राफी म्हणजे काय तर ऑल पॉप्युलेशन स्टडी अँड सोशल डेमोग्राफी म्हणजे काय एक पर्टिक्युलर सोसायटी. ओके, पुढे पहा डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय सांगितले बघा. डेमोग्राफी ॲज द स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक द ह्युमन पॉप्युलेशन. ओके, फर्स्ट डेफिनेशन काय सांगितली तर डेमोग्राफी ॲज द स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक अँड द ह्युमन पॉप्युलेशन. ओके, म्हणजे काय तर पॉप्युलेशनचा स्टडी केला जातो. मी पहिल्यांदा सांगितलं की द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर किंवा द स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. बरोबर, मानवी पॉप्युलेशन किती किंवा ह्युमन पॉप्युलेशन किती याचा स्टडी केला जातो म्हणजेच काय तर डेमोग्राफी. ओके, सेकंडमध्ये काय सांगितले बघा डेमोग्राफी ॲज द ऑब्झर्व स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन कन्सर्न विथ द साईज, डिस्ट्रीब्युशन अँड कंपोजिशन ऑफ सच पॉप्युलेशन. ओके, याच्यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे की डेमोग्राफी काय ऑब्झर्व करतं तर काय करतं तर स्टॅटिस्टिकल किंवा मॅथमॅटिकल स्टडी करतो ह्युमन बिहेवियरचा किंवा ह्युमन पॉप्युलेशनचा. तिथे किती लोक राहतात, एखादी सोसायटी असेल किंवा एखादी कंट्री असेल त्या कंट्रीमध्ये किती लोक राहतात किंवा त्यांचा बर्थ रेशो काय आहे, त्यांचा डेथ रेशो काय आहे, म्हणजे किती लोक जन्माला येतात दरवर्षी वगैरे, म्हणजे इयरली किती लोक जन्म घेतात, इयरली किती लोक मृत्यू पावतात, ह्या सगळ्यांचा स्टडी करायचा. किंवा किती लोक वर्किंग करत असतात, किती लोक यंग आहेत, किती लोक काय एजेड वगैरे आहेत, किती 80च्या अबव आहेत, किती 80च्या आतले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करणं म्हणजेच काय तर डेमोग्राफी. ओके, ऑक्सफर्ड डिक्शनरी यांची डेफिनेशन आहे, समजलं. त्यानंतर बघा
नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफी स्टडीज. आता आपल्याला हे डेमोग्राफी का केली जाते किंवा डेमोग्राफिक स्टडी का केला जातो त्याचे इम्पॉर्टन्स पाहिजेत. नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेमोग्राफिक स्टडीज. फर्स्ट इज बघा स्टार्टिंग न्यू बिझनेस. आता आपला सिलेबसच काय तर बिझनेस डेमोग्राफी, बरोबर. म्हणजे बिझनेसच्या अँगलने डेमोग्राफिक स्टडी का केला जातो किंवा बिझनेससाठी डेमोग्राफिक स्टडीचा यूज काय होतो त्याच्यासाठी ती हेल्पफुल का असते ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर फर्स्ट काय सांगितलं आहे बघा, फर्स्ट स्लाईडमध्ये बघा, 5 स्लाईडमध्ये बघा, स्टार्टिंग अ न्यू बिझनेस. ओके. आता स्टार्टिंग अ न्यू बिझनेस, जेव्हा बिझनेस स्टार्ट होतो, बिझनेस स्टार्ट केला जातो, एखादं प्रोडक्शन तयार करायचं असतं, मॅन्युफॅक्चरर काय करतो, बिझनेस स्टार्ट करतो. तर त्या बिझनेससाठी काय युजफुल असणार आहे बरं, की डेमोग्राफिक स्टडी युजफुल का असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा बिझनेस डेमोग्राफिक प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन स्टार्टअप, डेथ अँड सर्वायबिलिटी ऑट ॲट रिलेटिव्हली डिटेल्स लेवल अँड यूज कॉमन डेफिनेशन फॉर दीज व्हेरिएबल ॲज वेल ॲज डेफिनेशन ऑफ अ एंटरप्राइज बिफोर स्टार्टिंग अ न्यू बिझनेस. ज्यावेळेस तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करत असता तर एखाद्या मॅन्युफॅक्चररला एखादी कंपनी स्टार्टअप करायची, त्याचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर काय त्याला गरज असणार आहे किंवा त्याला त्या एरियामधली ऑल इन्फॉर्मेशन गरजेचे असणार आहे, बरोबर. म्हणजे तिथे किती लोक वस्ती राहते, तिथे लोकांच्या आवडीनिवडी माहिती पाहिजे, तिथे लोक वर्किंग प्रोग्रेस किती आहे, म्हणजे त्या तिथे काम किती लोक करतात, बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन कोणाला हवे, त्या मॅन्युफॅक्चररला, म्हणजे जो बिझनेस करणार आहे त्या व्यक्तीला, बरोबर. म्हणजे डेथ रेशो काय असेल किंवा बिझनेस स्टार्ट करताना ज्या गोष्टी अवेलेबल लागतात, म्हणजे आता बिझनेस तर तो अशा ठिकाणी नाही करणार आहे की ज्या ठिकाणी काही लोकसंख्याच नसेल किंवा त्याचं काही प्रोडक्शन तिथे सेल होणार नाही, अशा ठिकाणी तर तो नाही करणार आहे. तो कुठे बिझनेस स्टार्टअप करेल, म्हणजे ज्यावेळेस एखादा मॅन्युफॅक्चरर बिझनेस स्टार्ट करेल तर कुठे करेल, जिथं पॉप्युलेशन जास्त असेल, जिथं डेमोग्राफी जास्त असेल, तिथल्या लोकांचं ह्युमन बिहेवियर व्यवस्थित असेल, त्याला असं वाटेल की ज्यावेळेस आपण बिझनेस इथं स्टार्ट करू तेव्हा त्याचं मोठ्या प्रमाणावरती सेल होईल, त्याला प्रॉफिट होईल, अशाच ठिकाणी तो काय करणार आहे, बिझनेस स्टार्टअप करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा असतो त्यावेळेस हा डेमोग्राफिक स्टडी काय असतो, युजफुल असतो. म्हणजे प्रत्येक इयरली तो डेमोग्राफिक स्टडी केला जातो. तर डेमोग्राफिक स्टडी मध्ये काय असतं, तर ऑल इन्फॉर्मेशन असते पॉप्युलेशनची, बरोबर. तिथली लोकसंख्या कशी काय वगैरे सगळं, बरोबर. त्यानंतर बघा सेकंड मार्केटिंग अँड रिटेलिंग. त्यामध्ये बघा demographic study is also very useful in market segmentation. Understanding the demographic of viewers, the customer is critical for the success of a business. Demographic affects customer and producer choices. ओके. बघा डेमोग्राफिक स्टडी हा एक यूजफुल असतो कशासाठी, तर मार्केटिंगसाठी आणि रिटेलिंगसाठी, बरोबर. तर मार्केटिंग आणि रिटेलिंग तर तुम्हाला माहितीच आहे. आता स्टार्ट बिझनेस केला त्यानंतर मार्केटिंग अँड रिटेलिंग, बरोबर. मार्केटिंग, आता तुम्ही एखादा बिझनेस स्टार्टअप केला आहे तर तुम्हाला तिथल्या लोकांची ऑल इन्फॉर्मेशन गरजेची आहे, बरोबर. म्हणजे काय, पर्चेसिंग पॉवर काय आहे त्या लोकांची, फाइंड आउट ऑफ द डिग्री अँड डिस्पोजेबल इन्कम विथ द कम्युनिटी, म्हणजे त्या लोकांची पर्चेसिंग पॉवर किती आहे, कितपर्यंत लोक परचेस करू शकतात, किती प्रोडक्टला डिमांड असू शकते तिथं. त्यानंतर रेसिडेन्सीज, ओके, म्हणजे आर होम रिटेन ऑर ओन, तिथे लोक रेंटल वाईज राहतात. आता रेसिडेन्सी पण मॅटर करते, म्हणजे तिथे लोक रेंट वाईज राहतात किंवा स्वतःची घरं आहेत, ह्या पण गोष्टी तिथं काय करतात, मॅटर करतात. त्यानंतर बघा मीन्स अँड ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे काय, तर डू प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर इन द एरिया ओन व्हेकल, राईड, बसेस अँड बायसायकल अँड सो ऑन. ओके. मीन्स काय, तर तिथे ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी आहे का, किंवा व्हेकल्स लोकांकडे स्वतःच्या ओन व्हेकल्स आहेत किंवा बसेस आहेत का अवेलेबल किंवा बायसायकल्स आहेत. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशनचा पण काय केला जातो, स्टडी केला जातो. म्हणजे लोक कसे राहतात किंवा कोणत्या पद्धतीनं राहतात याचा इथं काय केला जातो, स्टडी केला जातो. त्यानंतर एज रेंजेस, बरोबर. म्हणजे कोणत्या एजचे लोक राहतात, यंग लोक राहतात, किती 25च्या पुढचे लोक राहतात किंवा 50च्या अभाव असणारे लोक राहतात, 80च्या अभाव असणारे लोक राहतात. म्हणजे काय, तर डज द कम्युनिटी कन्सिस्ट primarily of young people still approaches the prime earning years, young professionals, empty nester or retires. ओके. म्हणजे रिटायर लोक राहतात किंवा प्रोफेशनल लोक राहतात, कोणत्या प्रोफेशनमध्ये काम करतात, ह्या सगळ्या गोष्टी कुठे पाहायला जातात, तर एज रेंजमध्ये पाहायला जातात. म्हणजे काय कन्सिडर केलं जातं तिथे, तर एज, ओके, म्हणजे कोणत्या एजमध्ये लोक राहतात ते कन्सिडर केलं जातं. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे बघा, फॅमिली स्टेटस, बरोबर. आता फॅमिली स्टेटस पण या
मार्केटिंग किंवा रिटेलिंगसाठी मॅटर करत असतं. तुम्हाला मार्केटिंग आणि रिटेलिंग करायचं आहे, बरोबर. त्यामध्ये काय तर फॅमिली स्टेटस, आर देअर लॉट ऑफ फॅमिलीज इन द एरिया ऑर मोस्टली सिंगल्स. ओके, म्हणजे फॅमिली स्टेटसमध्ये काय पाहिलं जातं तर काय तिथे राहणारे लोक काय सिंगल्स आहेत की फॅमिलीमध्ये राहतात वगैरे, ह्या गोष्टी काय केल्या जातात तिथं स्टडी केल्या जातात. त्यानंतर बघा 6 काय सांगितले तर लेझर ॲक्टिव्हिटी, बरोबर. म्हणजे काय लेझर ॲक्टिव्हिटीमध्ये काय तर व्हॉट टाईप ऑफ हॉबीज अँड रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी डू पीपल इन द कम्युनिटी पार्टिसिपेंट इन. ओके, म्हणजे काय तर एंटरटेनमेंटसाठी काय करतात ते लोक किंवा त्यांच्या हॉबीज काय आहेत, ह्या पण गोष्टी बिझनेससाठी किंवा मार्केटिंगसाठी काय असतात यूजफुल असतात. म्हणजे जर काय ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, त्यांची पर्चेसिंग पॉवर, रेसिडेन्सी, ट्रान्सपोर्टेशन, त्यांच्या एज रेंज, फॅमिली स्टेटस असेल, या एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर एखाद्या मॅन्युफॅक्चररला किंवा तिथं मार्केटिंग आणि रिटेलिंग करणाऱ्या व्यक्तीला माहिती झाली किंवा ती पूर्ण इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली तर काय होणार आहे, बिझनेस इन्क्रीज होणार आहे, त्यांचं मार्केटिंग आणि रिटेलिंग काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे. म्हणजे बिझनेस डेमोग्राफिक स्टडी हा बिझनेसच्या अँगलने कसा यूजफुल असतो ते पाहिलं आपण की मार्केटिंग आणि रिटेलिंगसाठी ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर काय होणार आहे, त्यांचं प्रोडक्शन लेवल काय होणार आहे वाढणार आहे, बरोबर वाढणार आहे, बरोबर. म्हणजे काय तर जे मार्केटिंग आणि रिटेलिंग केलं जातं, आता फॉर एक्झाम्पल बघा एखादा न्यूजपेपर असेल, बरोबर, न्यूजपेपर पब्लिशर असेल, बरोबर, न्यूजपेपर एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जर पब्लिश केला जात असेल तर तिथल्या लोकांना कोणता न्यूजपेपर आवडतो किंवा कोणता न्यूजपेपर ते जास्त तिथं सेल होतो, ह्या सगळ्या गोष्टी ते पाहणार आहेत, बरोबर. म्हणजे काय तर त्या प्रत्येक फॅमिली वाईज असतं, बरोबर. काही पुढारी घेतील, काही टाइम्स ऑफ इंडिया घेतील, काही लोकसत्ता घेतील, बरोबर. म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते काय करणार आहेत त्याचा पर्चेसिंग करणार आहेत ते लोक, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मार्केटिंग आणि रिटेलिंग केलं जातं त्यावेळेस सर्व ऑल इन्फॉर्मेशन काय केली जाते कलेक्ट केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन कोणाला प्रोव्हाइड केली जाते तर बिझनेस डेमोग्राफर असतात ते कोणाला प्रोव्हाइड करतात तर बिझनेसमॅनला प्रोव्हाइड करतात, मॅन्युफॅक्चररना प्रोव्हाइड करतात. म्हणजे ती ऑल इन्फॉर्मेशन पब्लिश केलीच जाते. त्यानंतर पुढे बघा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इथे पण तेच आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, हे एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा ह्युमन रिसोर्स इज द मोस्ट क्रिटिकल ॲस्पेक्ट ऑफ एनी ऑर्गनायझेशन अँड ऑर्गनायझेशन सक्सेस डिपेंड्स टोटली ऑन द टाइप्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस विच इज एम्प्लॉयड. बिझनेस डेमोग्राफी इक्विप्स द मॅनेजमेंट द व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन विच हेल्प देम इन व्हेरियस ॲस्पेक्ट. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच काय, द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. ओके, स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे काय केलं जातं की त्या ह्युमन बिहेवियरचा स्टडी केला जातो. आता ह्युमन बिहेवियरचा स्टडी केला जातो म्हणजे काय तर कंपनीमध्ये जे लोक काम करत असतात किंवा बिझनेसमध्ये जे लोक काम करत असतात त्यांच्या हेल्थच्या बाबतीत पण त्यांची केअर घेतली जाते किंवा ते लोक कसे जॉब करतात, त्यांचा प्रॉफिट काय, त्यांचा लॉस काय किंवा त्यांच्या जे काही आवडीनिवडी असतील किंवा त्यांची हेल्थ केअर असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात इथं स्टडी केल्या जातात. म्हणजे ते जॉबविषयी सॅटिस्फाय आहेत का, ही ऑल इन्फॉर्मेशन म्हणजे जे एखादा पर्सन असेल त्या पर्सनची ऑल इन्फॉर्मेशन काय केली जाते ते कलेक्ट केली जाते, त्याचा स्टडी केला जातो. म्हणजे त्याच्या जॉबपासून त्याची सेविंग किती असेल किंवा त्याची हेल्थ केअर कशी असेल, तो कोणत्या मेडिकल फॅसिलिटी घेतो, इन्शुरन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात इथं स्टडी केल्या जातात. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच काय तर स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. बघा आता आजकाल तुम्ही कंपन्या पाहत असाल, टाटा मोटर्स असेल किंवा इन्फोसिस कंपनी असेल फॉर एक्झाम्पल म्हणून बघा टाटा मोटर्स कंपनीने बघा $3 बिलियन हेल्थ केअरसाठी लोकांना दिले होते. म्हणजे कशासाठी तर ते एम्प्लॉईच्या केअरसाठी, एम्प्लॉईंची काळजी म्हणून. ज्यावेळेस एम्प्लॉई सॅटिस्फाईड असणार आहे, एम्प्लॉई व्यवस्थित असणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे वर्किंग प्रोसेस काय होणार आहे फास्टली होणार आहे किंवा वर्किंग प्रोसेस काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे. म्हणजे बिझनेसच्या अँगलनी वर्कर्स तेवढेच इम्पॉर्टंट असतात, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस त्यांची केअर तुम्ही बिझनेसमॅन म्हणून घेतात त्यावेळेस काय होणार आहे ते वर्कर्स व्यवस्थित काम करणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस स्टडी केला जातो ह्युमन रिसोर्सेसचा किंवा ह्युमन बिहेवियरचा,
तो स्टडी ऑल इन्फॉर्मेशन डेमोग्राफिक स्टडी हा बिझनेसमनलाच काय असतो यूजफुल असतो. त्यानंतर बघा पुढे बिझनेस साईट सिलेक्शन अँड इव्हॅल्युएशन. तर बिझनेसच्या साईट सिलेक्ट केल्या जातात किंवा त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, ते पण काय असतं जास्त गरजेचं असतं. म्हणजे इव्हॅल्युएशन केलं जातं, तुम्हाला सांगितलंच इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. बिझनेस साईट्स कोणत्या किंवा तो इम्पॉर्टंट डाटा काय केला जातो कलेक्ट केला जातो. त्यानंतर बघा पुढे सांगितलं आहे आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटी फॉर फ्युचर ग्रोथ. ओके, आता हे बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे Financial services demographic data offering provide insight into financial product demand and financial consumer lifestyle and behaviors. In earlier times, market were limited to a particular city, state or a कंट्री. म्हणजे काय केलं जातं की आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटी. आता बिझनेसच्या अँगलने विचार केला तर काय केलं जातं प्रत्येक एरिया वाईज, प्रत्येक कंट्री वाईज, स्टेट वाईज काय केलं जातात अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केल्या जातात. ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही तालुका लेवलला पाहताल किंवा एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलला पाहता, स्टेट लेवलला पाहता, कंट्री लेवलला पाहता, जास्तीत जास्त मार्केट कुठे जास्त अवेलेबल असतं तर एखाद्या स्टेट लेवलला, कंट्री लेवलला. आजकाल आपण पाहतो इंटरनॅशनल लेवलला पण काय आहेत जास्त अपॉर्च्युनिटी काय आहेत अवेलेबल आहेत. बरोबर, आताच्या IT क्षेत्रामध्ये जर पाहता तुम्ही तर IT क्षेत्र कसं आहे आता जास्त हेवे. बरोबर, म्हणजे काय तर आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटी हे तर पॉप्युलेशनचा स्टडी केल्यामुळं पण काय होतं की इन फ्युचरमध्ये कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत किंवा फ्युचर ग्रोथ काय आहे याचा पण इथं काय होतं स्टडी केला जातो, म्हणजे त्यामुळे ते समजतं. त्यानंतर बघा पुढं इन्व्हेस्टमेंट. आता लास्टला बघा इन्व्हेस्टमेंट, त्यामध्ये काय सांगितलं बिझनेस डेमोग्राफिक स्टडी प्रोव्हाइड द रिझल्ट विच हेल्प इन मेकिंग द राईट डिसिजन ॲज फार ॲज इन्व्हेस्टमेंट आर कन्सर्न. म्हणजे काय की ज्यावेळेस बिझनेस डेमोग्राफिक स्टडी केला जातो, ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस काय तर जे इन्व्हेस्टर असतात, जे सप्लायर असतात किंवा तुम्ही असेल, तुम्ही स्वतः एखादी इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर तुम्ही काय करता अगोदर काय पाहता की तो बिझनेस किंवा तिथली पॉप्युलेशन पाहता. बरोबर, म्हणजे डेमोग्राफिक स्टडी पाहता तिथले लोक कसे आहेत, तिथला बर्थ रेशो काय आहे, त्यांचं ह्युमन बिहेवियर काय आहे, त्यांचा डेथ रेशो काय आहे. बरोबर, म्हणजे ऑल इन्फॉर्मेशनचा स्टडी केला जातो. ऑल इन्फॉर्मेशनची तुम्ही अगोदर काय करता ते ऑल इन्फॉर्मेशन अवेलेबल करता आणि त्यानंतर तुम्ही काय करता एखादा प्रोजेक्ट असेल किंवा एखादी बिझनेस असेल, एखादी कंपनी असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता. बरोबर ना, म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला तिथला ऑल, आता एखादे शॉपिंग सेंटर असेल, बरोबर, शॉपिंग सेंटर ज्यावेळेस तुम्हाला काढायचे, बरोबर, तुम्ही एखादं शॉपिंग सेंटर काढणार आहात तर शॉपिंग सेंटर तुम्हाला त्याचं हे करायचं तर तुम्ही काय करणार अगोदर तिथं कोणत्या प्रकारचे लोक राहतात, स्टायलिश राहतात किंवा अदर लोक फॉर्मल नॉर्मल राहणारे लोक राहतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार अगोदर व्यवस्थित त्यांचा डेटा अवेलेबल करून घेणार. बरोबर, आणि त्यानुसार तुम्ही ते शॉपिंग सेंटर चालू करणार. बरोबर, म्हणजे हा डेमोग्राफिक स्टडी हा पॉप्युलेशन स्टडी बिझनेसच्या अँगलने किती इम्पॉर्टंट आहे बघा. कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर इन्व्हेस्टमेंटसाठी असेल, आयडेंटिफाय अपॉर्च्युनिटीज असेल, फ्युचर ग्रोथसाठी असेल किंवा जे बिझनेस साईट सिलेक्शन असेल, इव्हॅल्युएशन करण्यासाठी असेल, त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, त्यानंतर मार्केटिंग अँड रिटेलिंग असेल किंवा स्टार्टिंग अ न्यू बिझनेससाठी. म्हणजे ह्या ऑल गोष्टींसाठी काय असतो तर हा डेमोग्राफिक स्टडी इम्पॉर्टंट असतो. म्हणजे डेमोग्राफी म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की डेमोग्राफी म्हणजे काय द स्टडी ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, एरियाज, कम्युनिटी. ओके, म्हणजे डेमोग्राफिक स्टडी केला जातो म्हणजे काय तर तिथल्या लोकांचा ह्युमन बिहेवियरचा, त्यांचे बर्थ डेथ रेशो वगैरे काय असतील, ते लोक तिथे कसे बिहेव करतात किंवा तिथे कसे राहतात, त्यांच्या एंटरटेनमेंट, त्यांच्या हॉबीज काय आहेत, त्यांची पर्चेसिंग पॉवर काय आहे, त्यांची रेसिडेन्सी कशी आहे किंवा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन तिथे अवेलेबल आहे का, त्या एरियामध्ये बसेस वगैरे आहेत का, त्यांच्या ओन व्हेकल्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला जातो किंवा त्यांचं एज रेंज काय आहे. बरोबर, म्हणजे काय तर बिझनेस डेमोग्राफी किंवा बिझनेस डेमोग्राफिक स्टडी ह्याला म्हटलं जातं. बरोबर, ऑल स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर्स. ओके, म्हणजे काय तर डेमोग्राफिक चार्ट असतात बघा. आता तुम्ही ज्यावेळेस पॉप्युलेशन स्टडी केला जातो त्यावेळेस डेमोग्राफिक चार्ट पाहता तुम्ही 2001, 2002, 2003 असे 2020पर्यंतचे जे पॉप्युलेशन जे चार्ट असतात, पॉप्युलेशन चार्ट तुम्ही पाहता त्याच्यामध्ये बर्थ रेट, डेथ रेट असेल किंवा रेट ऑफ इन्क्रीज असेल, रेट ऑफ डिक्रीज असेल, असे रेट दिलेले आहेत. बरोबर, म्हणजे 2001 साली एवढा बर्थ रेट होता, डेथ रेट एवढा होता, ह्या सगळ्या पाहिलं असेल तुम्ही. म्हणजे हे पॉप्युलेशन स्टडी असतो. बरोबर, गव्हर्नमेंट काय करत असतं हे पॉप्युलेशन स्टडी करत असतं, ह्यालाच डेमोग्राफिक स्टडी असं म्हटलं जातं.